तर गुंड निलेश घायवळ भोवतीचा फास आता आवळला गेलाय। भारताची थेट इंग्लंडला विनंती आहे। भारतानं थेट इंग्लंडला विनंती केली आहे। ब्रिटन पोलिसांनी निलेश घायवळला अटक करावी अशी विनंती करण्यात आली आहे। तर सध्या गुंड निलेश घायवळ हा इंग्लंडमध्ये परदेशात पळून गेलेला आहे आणि त्यानंतर भारतानं थेट इंग्लंडला ही विनंती केली आहे। त्यांनी जो पासपोर्ट मिळवला आहे तो चुकीच्या पद्धतीने मिळवला आहे, ॲड्रेस फोर्ज करून तो पासपोर्ट मिळवला आहे आणि त्या संदर्भात तो गुन्हा पण दाखल आहे। त्याच्या अनुषंगाने त्याचा पासपोर्टसुद्धा रिजनल पासपोर्ट ऑफिसरने कॅन्सल केलेला आहे आणि तो बऱ्याच गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे असे त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्याला जर तो तुमच्याकडे असेल तर त्याला डिटेन करून रिपोर्ट करा असे रिक्वेस्ट केलेली आहे। परंतु त्याचबरोबर पोलिसांनी याच्या अगोदरच LOC ओपन केलेला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, बनावट पासपोर्ट बनवून गुंड निलेश घायवळ हा परदेशामध्ये पळून गेलाय खरा, मात्र आता त्याच्या भोवतालीचा फास हा आता आवळला गेलाय। जगदीश, अगदी बरोबर आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने जो आहे तो गुंड निलेश घायवळचं प्रकरण गाजताना पाहायला मिळतंय। गेल्या कित्येक दिवसांपासून तो लंडनला असल्याची माहिती मिळते, परंतु आता ठोस पावले जे आहेत ते पुणे पोलिसांकडून उचललेले पाहायला मिळत आहेत। युनायटेड किंगडमचं जे कमिशन आहे त्या कमिशनला एक पत्र जे आहे ते पुणे पोलिसांनी लिहिलेलं पाहायला मिळते आणि या पत्राच्या माध्यमातून कशा पद्धतीने बनावट पासपोर्ट जो आहे तो निलेश घायवळने बनवलेला आहे, त्याचबरोबर त्याच्यावरती इथून मागे काळामध्ये कशा पद्धतीने गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन त्याचं होतं, त्याच्यावर किती गुन्हे जे आहेत ते या मागच्या काळामध्ये दाखल झालेले आहेत, या सगळ्याची माहिती जी आहे त्या कमिशनला लिहिलेल्या पत्रामध्ये पुणे पोलिसांनी दिलेलं आहे। आणि पुणे पोलिसांनी त्याला जे आहे ते तुम्ही तिथे डिटेन करा आणि आम्हाला रिपोर्ट करा अशा प्रकारची मागणी देखील या सगळ्या संदर्भामध्ये पुणे पोलिसांनी जी आहे ती युनायटेड किंगडमच्या कमिशनकडे, UK कमिशनकडे जी आहे ती केलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता या सगळ्याची दखल जी आहे ते खरंच हे UKचं कमिशन घेणार आहे का, त्यांनी दखल घेतल्यानंतर तो पासपोर्ट रद्द झाला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून काय कारवाई जी आहे ती निलेश घायवळवरती केली जाते, निलेश घायवळला डिटेन करून ते पुणे पोलिसांना कळवतील का, की स्वतः आता एवढी पावले हे सगळी उचलली जात आहेत, त्यामुळे आता स्वतः निलेश घायवळ भारतामध्ये परतून पोलिसांना शरण जातोय का हे पाहणं आगामी काळामध्ये अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र रोहन, गुंड निलेश घायवळचं प्रकरण तापल्यानंतर आता कारवाईला वेग आलेले आहे। पुणे पोलिसांकडून सुद्धा जोरदार कारवाई सुरू झाली आहे, वेग आलाय कारवाईला। अगदी बरोबर आहे। खरं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने आपण पाहतोय की निलेश घायवळ जरी फरार असला तरी त्याचा भाऊ सचिन घायवळ असेल किंवा इतर साथीदार असतील यांना देखील शोधण्यासाठी कुठेतरी पुणे पोलीस कमी पडतायत, कारण ते भारतामध्येच आहेत। अद्याप तरी ते कुठेतरी परदेशामध्ये पळून गेल्याची माहिती अजून मिळत नाहीये, परंतु पुणे पोलिसांना ते सापडत नाहीयेत, कारण सचिन घायवळवर देखील मोक्का अंतर्गत जी आहे ती पुणे पोलिसांनी कारवाई केलेली आहे, परंतु त्याला अजूनही अटक होताना पाहायला मिळत नाहीये। त्याचबरोबर ती निलेश घायवळचे सगळे कामं सांभाळणारे इतर 7-8 जण आहेत, मग त्यामध्ये बापू कदम असेल किंवा इतर लोक असतील, या सगळ्यांना शोधण्यासाठी पुणे पोलिसांची पथकं जी आहेत ती राज्यभरात आहेत, काही परराज्यामध्ये गेलेली आहेत, परंतु अजून देखील हे देखील लोक जे आहेत ते पुणे पोलिसांना सापडत नाहीयेत। त्यामुळे आता आगामी काळामध्ये पुणे पोलिसांकडून आणखीन कशा पद्धतीने या सगळ्याला गती दिली जाते, आणखीन गती दिल्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये पुणे पोलिसांच्या हाती नेमकं काय लागतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जगदीश, रोहन, दरम्यान या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी जी आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे, गती दिलेली आहे कारवाईला, त्यामुळे आता पुण्यातील गुंडगिरी काही प्रमाणात कमी होईल, टोळीयुद्ध? खरं तर पुण्यामध्ये अशा मोठ्या निलेश घायवळ सारख्या आणखी 2-4 टोळ्या ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। अगदी गजा मारण्याला देखील पुणे पोलिसांनी जे आहे ते जेरबंद केलेलं आहे। आजच गजा मारण्याच्या टोळी सांभाळणारा जो मागील 8-9 महिन्यापासून फरार होता तो रुपेश मारेला देखील पुणे पोलिसांनी। तर रोहन, याच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये, मात्र दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रोहन।